माझं हे पहिलं अपत्य आहे. मी यापूर्वी जरी कविता करत होतो, परंतु गझल हे माझं पहिलं अपत्य आहे. आतापर्यंत कविता भरपूर केल्या, पण गझल करायची म्हणजे गझलेला थोडे कष्ट उचलावे लागतात. तंत्र आणि मंत्र या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात, आणि ते मी आधी शिकलो. आणि शिकल्यानंतर हे गझल तंत्र अवगत केल्यानंतर मला हा गझल संग्रह काढता आला, नांगराचा फाळ. असेच यानंतर माझे गझल संग्रह येत राहील आणि तुम्हाला मी बाईट देत राहील. सर, या गझल संग्रहातून काय व्यथा मांडलेली? गझल संग्रहाचं नाव आहे नांगराचा फाळ. अर्थातच शेत, शिवार आणि शेतकरी याच्याशी संबंधित हे गझला आहेत, परंतु त्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात तसे सगळेच विषय हाताळलेले आहेत. राजकारण, समाजकारण, तसेच समाजकारण, हे इतर सुद्धा बाबी, प्रेम, विरह या गोष्टी सुद्धा त्या गझलामधून तुम्हाला दिसून येतील. सर, आज या गझल संग्रहातून लोकांना काय संदेश दिलेला? गझल संग्रहामधून आज समाजामध्ये जो अनाचार, अत्याचार झालेला आहे, समाजात काय झालं कुणास ठाऊक, परंतु कुणी कुणाचं ऐकायला तयार नाही आणि सहनशीलता संपलेली आहे. समाजामध्ये जी सहनशीलता पाहिजे, थोडासा कोणी त्रास दिला की त्याचा मुर्दा पाडायची तयारी आज होते. तर ही जबाबदारी कोणाची? कायद्याने शक्य आहे का? कायद्याने कवींना, लेखकांनी समोर येऊन हे थांबवलं पाहिजे. तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय पवार, मी ग्राम महसूल अधिकारी आहे. मी डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने, अध्यक्ष विश्व गझल परिषद. आज रविवारी 9 मार्चला आमचे मित्र संजय पवार यांच्या नांगराची फाळ या गझल संग्रहाचं प्रकाशन इथे झालं. या कार्यक्रमामध्ये अनेक लोक उपस्थित होते आणि या कार्यक्रमानंतर एक गझल मुशायरा झाला. त्यामध्ये जवळजवळ 12 गझलकारांनी आपल्या रचना सादर केल्या. नांगराची फाळ हा गझल संग्रह एक वेगळा असा गझल संग्रह आहे, कारण या गझल संग्रहामध्ये प्रेमच नव्हे तर शेतकऱ्याचं दुःख, समाजातील विषमता, तरुणांचं दुःख, बेरोजगारी, समाजातील जे स्वैराचार पसरलेला आहे त्याबद्दल अशा अनेक गोष्टी या गझलेतून मांडण्याचा आमचे मित्र गझलकार संजय पवार यांनी केलेला आहे. संजय पवार यांचा हा पहिलाच गझल संग्रह आहे. केवळ 4 वर्षात त्यांनी एक गझल संग्रह प्रकाशित केला आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि त्यांचं स्वागत करतो की मराठी गझल विश्वामध्ये त्यांनी एक नवीन पाऊल टाकलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ते असेच अनेक गझल संग्रह प्रकाशित करतील अशी मला खात्री आहे. आणि अत्यंत सुंदर, आशयघन, तरल अशा गझला मराठीतून ते लिहित जातील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. यांचा आज नांगराचा फाळ या गझल संग्रहाचं प्रकाशन झालं. या इथे मोठ्या संख्येनं गझल रसिक उपस्थित होते आणि अतिशय सुंदररित्या हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मी त्यांना पुढील लिखाणासाठी आणि नांगराचा फाळ या गझल संग्रहासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते. हा सोहळा त्यांनी घडवून आणला. बरोबरच आमचे मार्गदर्शक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.